Praise the Lord. देवाला धन्यवाद. And a very good morning to each one of you. आणि सगळ्यांना अतिशय सुंदर असा गुड मॉर्निंग. All those who are joining me online. जे सगळे ऑनलाईन मला बघत आहेत, God will surely bless you in your homes. देव नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आपापल्या घरात आशीर्वादित करेल. Wherever you are watching us, आणि जिथून कुठून तुम्ही आम्हाला बघत आहात, God's word will reach to you. देवाचा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचेल. And God's word will richly bless you. आणि देवाचा शब्द धनवान रीतीने तुम्हाला आशीर्वादित करेल. Just follow the footsteps of the Lord. केवळ प्रभूच्या पावलांमागे तुम्ही चाला. Everything will be all right. आणि सगळं ठीकठाकच होईल. Because he who comes under the covering of our Lord Jesus Christ, कारण जो कोणी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आवरणाखाली छत्रछायेखाली येतो, he does not need to be afraid of anything. त्या व्यक्तीनं कधी कुठल्याच गोष्टीला घाबरायची गरज नसते. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Before I start with the word, उपदेश सुरू करण्या अगोदर once again I would like to remind you, परत एकदा मला तुम्हाला आठवण करून द्यायला आवडेल. we are celebrating the 22nd church anniversary on the 25th, that is Saturday this month. 25 सप्टेंबरच्या शनिवारी आपण आपल्या चर्चचा 22वा वाढदिवस साजरा करत आहोत. म्हणजे चर्च अस्तित्वात येऊन 22 वर्ष पूर्ण झाली. Amen. Praise Amen. God. देवाला धन्यवाद. And also we are having the seed of the season offering this time. आणि यावेळेला आपण ऋतूतील उत्तम बी सुद्धा घेत असतो, तेही घेणार आहोत नेहमीप्रमाणे. And so whatever God has put in your heart, you can donate to the ministry. अर्थातच देव तुमच्या हृदयामध्ये जे घालेल त्यानुरूप तुम्ही मिनिस्ट्रीसाठी देणग्या देऊ शकता. The church office will be open from 9 to 6 चर्चचं every day. ऑफिस रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत उघडं आहे. You can personally come and give. तुम्हाला स्वतः येऊन जर दान देणगी द्यायची असेल प्रार्थनेच्या विनंतीसह, तर तुम्ही चर्चमध्ये सुद्धा सकाळी 9 ते 6च्या दरम्यान येऊन ऑफिसमध्ये हे देऊ शकता. Or you can also donate online. नाही तर ऑनलाईन सगळे मंच तुम्हाला माहितीच आहेत काय आहेत, त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. And 25th, 26th and 27th, 3 days will be reserved only for prayers. आणि 25 सप्टेंबर आणायचा शनिवारच येत आहे, तर 25, 26 आणि 27 या तिन्ही दिवशी मी प्रार्थना करणार आहे. So after the service, we will have special prayer for all your prayer requests. 25, 26 आणि 27 चे उपदेश ऑनलाईन संपले की त्यानंतर मग मी प्रार्थना करीन. ऋतूतील उत्तम बीज तुम्ही जे पेरलंय, ज्या प्रार्थना विनंत्या दिल्या आहेत, त्यासाठी प्रार्थना करीन खास. And God will surely bless you. आणि देव तुम्हाला नक्की सगळ्यांना आशीर्वादित करेल. Today we are going to see something new, आज आपण काहीतरी नवीन पाहणार आहोत. and it shall be a blessing to you all. आणि त्यातनं तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळेल. But application brings blessings. पण ते वापरलं तर त्यातनं आशीर्वाद मिळतो. कारण जादू नाहीये, मी जर तसं केलं तर मी आशीर्वादित होईल. Amen. The power in forgiveness. क्षमेतील सामर्थ्य This is a very important aspect for God. देवासाठी हा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे. The power in forgiveness. क्षमेतील सामर्थ्य. This is the area many times we neglect आणि हा जो भाग आहे ना, या भागाकडे अनेक वेळा आपण दुर्लक्ष करतो and overlook. किंवा कानाडोळा करतो. But there is power in forgiveness. पण क्षमेमध्ये खूप सामर्थ्य आहे. And that's what God is wanting to teach us this morning. आणि आज सकाळी देवाला आपल्याला हे शिकवायचं आहे. We will see what is there in the heart of God तर देवाच्या हृदयामध्ये काय आहे आपण पाहूया in this area. या भागात. And surely you will be blessed. आणि नक्कीच तुम्ही आशीर्वादित व्हाल. We'll open our Bibles to Luke chapter 23 verse 34. लूकचा 23वा अध्याय त्यातलं 34वं वचन आपण या विषयासाठी काढणार आहोत. लूक 23:34. Luke 23:34. लूक 23:34. Then said Jesus, Father, forgive them, for they know not what they do. लूकचा 23वा अध्याय आणि 34वं वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही. Very important statement. अतिशय महत्वाचं विधान इथे केलेलं आहे. And it was made by our Lord Jesus Christ आणि हे विधान स्वतः आपल्या प्रभू येशूंनी केलेलं आहे. when they had put him on the cross. जेव्हा त्यांनी मिळून येशूंना वधस्तंभी लटकवलं, He said, Father, forgive them. त्याला येशू म्हणाले की बापा, त्यांना क्षमा कर. Sometimes God listens to us when we say, Lord, forgive the others. आणि कधी कधी देव आपलं ऐकत असतो अशा वेळेला की जेव्हा आपण इतरांसाठी क्षमा मागत असतो की त्यांना क्षमा कर. God does forgive people directly. आणि देव थेट लोकांना क्षमा करतो, नाही असं नाही. But he loves his people when they seek for forgiveness for others. पण जेव्हा देवाची माणसं देवाकडे इतरांसाठी क्षमा मागतात तेव्हा ते देवाला आवडतं. And there is power in forgiveness. आणि क्षमेत फार सामर्थ्य आहे. Many times we may forgive when we are in a better state. अनेक वेळा आपली अवस्था चांगली असताना आपण क्षमा करून टाकू. But Jesus was on the
cross. पण येशूंची अवस्था तेव्हा काय होती? ते काही सौख्यात नव्हते. ते वधस्तंभावरती खिळलेले होते त्यावेळेला. And they put him on the cross. वधस्तंभावर लटकलेले होती अशी अवस्था. And yet he said, Father, forgive them. आणि त्या लटकलेल्या अवस्थेमध्ये येशू ख्रिस्त म्हणाले की बापा त्यांना क्षमा कर. Many are living a sick and restless life तसं अनेक माणसं आजारी आणि अशांत अस्थिर जीवन जगतायत. because they have not obeyed God in the area of forgiveness. कारण की क्षमा हा जो भाग आहे या भागात त्यांनी देवाचं आज्ञापालन केलेलं नाहीये. You know, it is absolutely necessary for every believer to obey God on the issue of loving and forgiving. प्रत्येक बिलीवर माणसानं प्रेम करणं आणि क्षमा करणं हा जो भाग आहे त्या भागांवरती देवाचं आज्ञापालन करणं फार महत्वाचं आहे. Very important. अतिशय महत्वाचं आहे की प्रत्येक बिलीवरनी हे करावं. And by doing so, you are obeying God आणि असं करून आपण देवाचंच आज्ञापालन करत असतो. because that is regarding loving and forgiving as He loved and He forgave. कारण की जसं देवाने आपल्याला क्षमा केली आणि देवाने आपल्यावरती प्रेम केलं तसा हा भाग आहे की देवाने आपल्यावर जसं केलंय तसं आपण दुसऱ्यांवर करावं. That's why Paul says, म्हणूनच पॉल म्हणाला imitate me as I imitate Christ. जसं मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तुम्ही माझे अनुकरण करा. Even in this area अगदी या भागात सुद्धा बरं का. of loving and forgiving प्रेम करणं क्षमा करणं is walking in the footsteps of Jesus. म्हणजे येशूंच्या पावलांवरती पाऊल टाकून आपण चालत आहोत. Our forgiveness आपली क्षमा is modeled on the life of Jesus. येशूंच्या जीवनावरती आपली क्षमा जी आहे ती आधारभूत आहे. आपल्या क्षमेचा नमुना येशू आहे. Where we see Him dying on the cross for our sins. जिथं येशूंना आपण वधस्तंभावरती आपल्या पापांसाठी मरताना पाहतो And yet saying, Father, forgive them. आणि तरी त्या अवस्थेमध्ये येशू देवबापाला म्हणतात की देवबापा या लोकांना क्षमा करता. आपला आदर्श आपला नमुना येशू आहे. To forgive others who offended you ज्या लोकांनी तुम्हाला वाईट वाटेल असं केलंय त्यांना तुम्ही क्षमा करणं and to ask for forgiveness from those whom you offended. आणि ज्यांना तुम्ही वाईट वाटेल असं केलंय त्यांना जाऊन तुम्ही क्षमा मागणं It is the hallmark of every Christian. हॉलमार्क आहे. प्रत्येक ख्रिश्चन माणसावर पडलेला हा जसं सोन्यावर हॉलमार्क असतो तसा आहे हा. The only way एकच रीत that one can be blessed is keeping these two things in mind. ज्या एकाच रीतीनं एखादा आशीर्वादित होऊ शकतो आणि ती एकच रीत म्हणजे या दोन गोष्टी एखाद्या बिलीव्हरने डोक्यात ठेवल्या तर त्याचं कल्याण आहे. Let us learn a few lessons. तर थोडंसं या विषयावरती आपण शिकूया. First point. पहिला मुद्दा, Ask for forgiveness if you have offended someone in the past. तुम्ही जर भूतकाळात कुणाला वाईट वाटेल असं वागलेले आहात तर त्यांना जाऊन तुम्ही क्षमा मागा. Ask for forgiveness if you have offended someone in the past. तुम्ही जर भूतकाळात कुणाला तरी वाईट वाटेल असं वागलेलं आहात तर त्यांना जाऊन तुम्ही क्षमा मागा की आय एम सॉरी, मला माफ कर. Now in the past maybe you are the one who messed up someone's past and future and present. आता भूतकाळामध्ये कदाचित तुम्हीच कोणाच्या तरी भूत भविष्य आणि वर्तमान काळाची नासधूस केलेली असेल. Possible. शक्य आहे कदाचित भूतकाळामध्ये तुमच्याकडनंच कुणाच्या तरी भूत वर्तमान आणि भविष्य काळाची नासधूस झाली असेल. And maybe that is eating you up. आणि ते कदाचित तुम्हाला आतून खात असेल की हे माझ्यामुळे झालेलं आहे. Your conscience bears witness to this fact that आणि you have done something wrong to somebody. तुमचा सद्विवेक भाव या वास्तविकतेला कबूल करत असतो आतमधून की मी हे कोणाशी तरी जे केलंय ते वाईट आहे, ते बरोबर नाहीये. And it always happens when you draw close to God, you sense it in your spirit. आणि हे नेहमी असं होतं जेव्हा आपण देवाच्या जास्त जवळ येतो त्यावेळेला आपल्या आत्म्यात आपल्याला ते जाणवतं. If you go far away from God, you don't sense it. तुम्ही जर देवापासून लांब गेलात तर तुम्हाला काही जाणवणार नाही. But every time you approach God, पण ज्या दर वेळेला तुम्ही देवासमोर याल His word enlightens you. देवाचा शब्द तुम्हाला प्रकाशित करतो And so you are sorry about it. आणि मग तुम्हाला खेद व्हायला लागतो, तुम्हाला वाईट वाटायला लागतं तुम्ही जे चुकीचं केलेलं आहे किंवा चुकीचं वागलेले आहात त्याच्याविषयी. You want to go to that person and ask for forgiveness. आणि मग तुम्हाला इच्छा निर्माण होते की त्या व्यक्तीकडे जाऊन मला क्षमा मागायची आहे. And this normally happens when you become a believer. आणि हे साधारणतः कधी होतं जेव्हा आपण बिलीव्हर होतो ना, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेला हे साधारणतः असं होतं. Unbeliever may not have that kind of consciousness. अविश्वासू लोकांमध्ये अशा पद्धतीचा सद्विवेक भाव कदाचित असणार नाही.
Maybe they may have or they may not have. अविश्वासू लोकांमध्ये कदाचित अशा पद्धतीचा सद्विवेक भाव असेल किंवा असणार नाही सुद्धा. And if that person is alive आणि समजा तो व्यक्ती जिवंत आहे अजून and you know him आणि तुम्ही त्या व्यक्तीला जाणता and you see his condition that he has reached to that place because of you, आणि त्या व्यक्तीची अवस्था तुम्ही पाहता आणि तुम्हाला माहिती असतं की माझ्यामुळे या माणसाची ही अवस्था झाली आहे, that he has been ruined, की त्याचा नाश जो झाला आहे तो माझ्यामुळे होतोय, you can meet him and ask for forgiveness. तर तुम्ही जाऊन त्या व्यक्तीला भेटून क्षमा मागू शकता. Sometimes you need to do more than ask for forgiveness. आणि कधी कधी ना क्षमा मागण्यापेक्षाही जास्त आपण काहीतरी करायला पाहिजे. Sometimes just asking for forgiveness will not solve the whole issue. कधी कधी फक्त जाऊन आय एम सॉरी म्हणणं किंवा क्षमा मागणं यातनं संपूर्ण गुंता कदाचित कधी कधी सुटणार नाही. If you have cheated that person with money, you have to return it back. पैशाविषयीनं त्या माणसाला तुम्ही फसवलेलं असेल तर अर्थातच तो सगळा पैसा त्या माणसाला तुम्ही परत केला पाहिजे. Okay? Yes. Faith without works is dead. कारण कृत्यांशिवायचा विश्वास मृत आहे, मेलेला आहे. Love without works is dead. आणि प्रीती सुद्धा कृत्यांशिवायची मेलेली आहे. म्हणजे प्रीती आहे म्हणताय तर करून दाखवावी लागेल आणि विश्वासही आहे म्हणताय तर करून दाखवावं लागेल. Somewhere something you have to do कुठेतरी काहीतरी तू करायला हवं ना रे, where you feel it. जिथे तुला ते जाणवतंय Yes, I am responsible की मी जबाबदार आहे, जबाबदारी माझी होती and I will repay it in some way. आणि मी परतफेड करीन या गोष्टीची कुठल्या ना कुठल्या रीतीनं. And God will see it आणि देव हे बघेल and God will honor you. आणि देव तुझा मान करेल. Amen. आमेन. And surely that burden will roll away from your chest. आणि मग नक्कीच ते ओझं तुझ्या छातीवरनं निघून जाईल. Let me tell you अजून एक सांगतो मी तुम्हाला, that forgiveness of sin is accompanied by healing power. पापांच्या क्षमेमागे आरोग्याचं सामर्थ्य जुडलेलं असतं. Yes. पापांच्या क्षमेमागे आरोग्याचं सामर्थ्य जोडलेलं असतं. म्हणजे पापांची क्षमा इकडे केली की तिकडे आरोग्याचं सामर्थ्य येतच. Like Jesus said जसे येशू म्हणाले to that person with that infirmity of 38 years. 38 वर्ष जो माणूस पांगळा होता त्या बाबाला येशू म्हणाले ना, After healing him, said, "Don't sin again." त्याला आरोग्य दिल्यानंतर येशू त्याला म्हणाले की बाबा परत पाप करू नका, Worst thing will happen. नाहीतर अजून वाईट अवस्था होईल तुमची. We don't know exactly what sin it was. आणि आपल्याला माहित नाही अचूक रीतीनं काय असं पाप त्यांनी केलं. Maybe he cheated somebody कदाचित त्याने कुणाला फसवलं असेल or ruined somebody. का कुणाचा काहीतरी नाश केला असेल. We don't know. माहित नाही आपल्याला त्या बाबांनी असं केलं तरी काय होतं. In other words, दुसऱ्या शब्दात when people repent of their sins माणसं जेव्हा त्यांच्या पापांचा पश्चाताप करतात and give their lives to Jesus, आणि आपलं जीवन येशूंना जेव्हा माणसं देतात they are born again to start a new life. त्यावेळेला त्यांचा नवीन जन्म झालेला असतो एक नवीन जीवन सुरू करायला. And a part of this new life or new life living is to be quick to ask for forgiveness when we have offended someone. आणि या नवीन जीवनाचा भाग आपण जगत असताना त्याचा एक भाग असा आहे की आपल्याकडनं जर कुणाला वाईट वाटेल असं काही झालेलं आहे तर त्याविषयीनं आपण पटकन क्षमा मागितली पाहिजे. नवीन जन्म घेतल्यानंतर येशूतलं नवीन जीवन जे आपण जगत असतो त्या जगण्यातला हा एक भाग आहे की तुझ्याकडनं कोणाचं काही चुकीचं आणि वाईट झालंय तर तू त्यांना माफी माग. Let not the sun go down and you're still not gone to ask for forgiveness. सूर्य मावळू देऊ नका, तुम्ही क्षमा मागून घ्या. म्हणजे तुम्ही सूर्य मावळू देताय, क्षमाच मागत नाहीये, दिवसावर दिवस लोटतायत. Say, because a time will come your heart will be hardened. कारण मग एक वेळ अशी येईल की तुमचं हृदय कडक होईल. If that thing was done in the past आणि ते जर भूतकाळात झालेलं आहे and if you can meet those people, आणि त्या लोकांना जर तुम्ही जाऊन भेटू शकलात meet if possible. तर भेटा त्या लोकांना Tell them in what ways you have wronged them. आणि त्या लोकांना जाऊन सांगा कुठल्या रीतीनं तुम्ही त्यांचं हे चुकीचं केलंय. Be honest. प्रामाणिक राहा ना त्यांच्याशी की माझ्याकडनं तुमच्या विषयीनं ह्या चुका झालेल्या आहेत, मला माफ करा. Don't say maybe you may have done or I have done. I आणि don't असं know. म्हणत जाऊ नका की नाही कदाचित मी केलं असेल किंवा कदाचित तुम्ही केलं असेल, नाही पण प्रसंगच असा ओढवला की मला करावंच लागलं. Then you need not go to that person. शब्दांचा खेळ करायचा असेल तर माफी मागायला जाऊ नका, पण टू द पॉइंट माफी मागायची असेल तर जा. If you have done something, तुम्ही be जर समजा honest. काहीतरी केलंय प्रामाणिकतेनं जाऊन म्हणा किंवा माझ्याकडनं हे झालेलं आहे, मीच केलंय, मला क्षमा करा. Who is perfect? परिपूर्ण म्हणायला गेलं तर कोण आहे बेटा? कोणीच Nobody is परफेक्ट आणि perfect. परिपूर्ण नाहीये.
We are all trying to be perfect. आपण सगळे परिपूर्ण व्हायचा प्रयत्न करतोय. परफेक्ट कोणीही नाही देवाशिवाय. Do not give any excuses for your bad behavior. तर तुमच्या वाईट वर्तणुकीविषयीनं कारण लावू नका की परिस्थिती तशी होती म्हणून मी असा वाईट वागलो, अशी कारण लावू नका. Like one person who always offended would tell me, जसं एक व्यक्ती नेहमीच वाईट वाटण्यासारखं वागायचा आणि मला म्हणायचा, Pastor, it is the devil who did that through me. पास्टर सैतानाने माझ्याकडनं असं करून घेतलं. Blame game. म्हणजे सगळा ह्याला दोष त्याला दोष When you असा खेळ. put the blame on the devil, you will never change. तुम्ही जेव्हा सैतानावरती सगळं दोषाचं खापर फोडता त्याला तुम्ही कधीच बदलणार नाहीये. In other words, you are saying, let Satan change म्हणजे his दुसऱ्या behavior. शब्दात जणून तुम्हाला असं म्हणायचंय की सैतानाला त्याचा स्वभाव बदलू दे, कारण सैतानाने माझ्याकडनं हे करून घेतलं. But you know he will never change his पण behavior. सैतान काही त्याचा स्वभाव बदलणार नाहीये. Say, आणि सगळंच सैतान करत नसतो. it is we. आपण असतो ना त्यामध्ये. This is not true repentance. आणि अशाला काही खरा पश्चाताप म्हणत नाही. That person will never be humble. आणि असा जो कोणी माणूस असेल तो कधीच नम्र नसतो. As for forgiveness genuinely, अस्सल म्हणजे अगदी निखळ क्षमा म्हटली ना, if they forgive you, तर त्यांनी जर तुम्हाला क्षमा केली be grateful तर त्यांचं ऋण माना, उपकार Because- माना त्यांचे. you don't get up from the place till they forgive you. आणि तिथून तुम्ही तोवर उठायचं नाही जोर ते तुम्हाला क्षमा करत नाहीत. Be grateful because you have been freed. आणि उपकार माना त्यांचे की तुम्ही मोकळं केलत मला या बंधनातनं, Yes. ओझं होतं माझ्या छातीवर आहे. So be grateful to them and learn the lesson. तर त्यांचे उपकार माना आणि त्यांच्याकडनं धडे शिका. But Pastor, what if they don't forgive me? नाही पास्टर, पण त्यांनी मला क्षमाच केली नाही तर. I mean, you don't expect a person to immediately forgive you when you have done such a big blunder in their आता lives. समजा कुणाच्या तरी विरुद्ध तुम्ही काहीतरी भलं मोठं चुकीचं करून ठेवलेलं आहे, तर त्यांनी तुम्हाला अगदी लगेच तात्कालिक क्षमा करावी अशा अपेक्षा तरी आपण ठेवून चालेल का? You cannot demand forgiveness. डिमांड नाही करू शकत ना तुम्ही, नाही मला आत्ता क्षमा पाहिजे, नाही मला आत्ता. तू एवढा मोठा गुंता करून ठेवलाय त्यांच्या विरुद्ध आणि तू म्हणतो लगेचच मला तुम्ही क्षमा करा, असं होत नाही ना रे. If they say, no, I will not forgive आणि you. समजा ते म्हणाले की नाही मी तुम्हाला नाही क्षमा करणार, Maybe in their heart, they have hurt. आणि कदाचित त्यांच्या हृदयामध्ये जखम झालेली असेल काहीतरी, So give them time to really reconcile with you. तर त्यांना जरा वेळ द्या तुमच्याशी समेट करायला, थोडा वेळ द्या. Reconciliation takes time. समेट व्हायला वेळ लागतो ना, Healing takes time. आरोग्य मिळायला पण वेळ लागतो ना. You don't know when you offended them what they went through. आणि तुम्हाला काय माहितीये, तुम्ही जेव्हा त्यांच्या विषयीनं असं चुकीचं वागलात त्यावेळेला ते कुठल्या कुठल्या वाईट परिस्थितीतनं गेलेत तुम्हाला काही पत्ता नाहीये. We don't know. काय माहिती आपल्याला? So give them time. तर त्यांना जरा वेळ द्या. त्यांना जखमा झाल्या असतील त्या भरायलाही वेळ पाहिजे ना हो. No, but I went to their house. They didn't even offer me a cup of tea. नाही, पण मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांनी मला चहाही नाही विचारला. कसा will- विचारतील? If they have given you water, be thankful to them. त्यांनी जर पाणी पाजलं असेल तुला, ते उपकार माना त्यांचे. If they have entertained you in their home, be thankful. आणि त्यांनी जर घरात घेतलं असेल तुला तर त्यांचे आभार मान, कारण की लायकी आणि पात्रता अगदी त्याच्याही खाली घसरलेली होती. Say, if they talk to you at the door itself, don't be offended. आणि दाराशीच जर ते तुझ्याशी बोलले तर वाईट नको वाटून घेऊस की मला दाराशीच उभं केलं आणि मला घरात सुद्धा घेतलं नाही. Be ready to take all kinds of offense when you are seeking for forgiveness. जेव्हा तुम्ही क्षमा शोधत असताना त्याला असल्या सगळ्या पद्धतीचा विरोध अपेक्षित ठेवा, कारण तुम्ही क्षमा मागायला जाताय. You are not gone to forgive somebody, you are gone to ask for forgiveness. तुम्ही क्षमा करायला जात नाहीये, तुम्ही क्षमा मागायला जाताय. You have to go very humbly. तर क्षमा मागायला जाताना नम्रपणे जायचं असतं बेटा. That's why you have to go with prayer. म्हणून प्रार्थना करून जा. असं क्षमा मागायला जर जात असाल तर प्रार्थना करून जा. Eh? No, but Pastor, they didn't even give me a smile. नाही पास्टर, ते माझ्याकडे बघून हसले सुद्धा नाहीत. मी त्यांच्याकडे गेलो होतो. कसे असतील? They didn't even talk to me first 5 minutes. आणि 5 मिनिटं तर माझ्याशी ते बोलले पण नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद Only 5 minutes they didn't talk की with me. 5च मिनिटं बोलले नाहीत आणि आयुष्यभराची कट्टी केली नव्हती, म्हणून देवाचे आभार मान. Praise God, they entertained you. अरे तुला घरात तरी त्यांनी घेतलं, त्याविषयीनं देवाचे आभार मान. Because if they didn't forgive you, your sin lies in your bosom and God's blessing will not flow in you. कारण त्यांनी जर तुला क्षमा केली नाही तर तुझं पाप तुझ्या छातीशीच राहील आणि Yes. देव तुला आशीर्वादित करणार नाही. You need not expect any kind of such good behavior from them. त्यांच्याकडनं तुम्ही चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा त्यावेळेला करू नका की जेव्हा तुम्ही त्यांना क्षमा मागायला जाताय. But I know पण मला ठाऊक आहे, if the other person is a true believer, he will not be
too harsh with you. तो समोरचा माणूसही जर बिलीवर असेल तर तो फार कडकपणे तुझ्याशी वागणार नाहीये. But they will do to an extent that Joseph did to his brothers. पण काही प्रमाणात योसेफाने आपल्या भावंडांना कसं केलं तसं कदाचित करतील. Joseph's brothers had to taste a little bit of offense also. योसेफाच्या भावंडांना थोडासा विरोध सहन करावाच लागला ना Yes. योसेफाकडनं. Because they did bad to him. कारण त्यांनी योसेफाचं किती वाईट केलं होतं. Some people say, oh, why did Joseph behave like that with his own brothers? आणि वर काही लोक विचारतात की योसेफ आपल्या भावांशी असा का वागला. He has every right to. अरे त्याला हक्क आहे त्याच्या भावांशी तसा वागायचा. त्याच्या भावांनी काय केलं होतं ते वाचा. But in the end, he embraced them. पण समाप्तीला अखेरीला योसेफाने त्या भावांना मिठी मारली. Reconciliation can take extra time. आणि at times. समेट व्हायला कधी कधी बराच वेळ जाऊ शकतो. But you have to pray. पण तुम्ही प्रार्थना करायची. Only in that reconciliation lies your blessing. त्या समेटातच तुमचा आशीर्वाद आहे बरं का. त्या समेटातच तुमचा आशीर्वाद आहे. Maybe in the coming days they may change. आणि कदाचित येणाऱ्या दिवसात ते बदलतील. But yet you do your part. पण तरी तुम्ही तुमचं काम करा. Because sometimes the devil will tell you, कारण कधी कधी सैतान तुमच्याशी बोलेल don't go to that person. आणि म्हणेल त्या माणसाकडे नको जाऊ. They will never forgive you. ते नाही तुला कधी क्षमा करणार. It is the devil's talk. हे सैतान बोलतो. Amen. आमेन. You do your part. तुम्ही तुमचं काम करा. At times we do and say things which we didn't mean to offend also. आणि कधी कधी आपण असं काही बोलून जातो किंवा करतो की ज्यामध्ये आपला असा हेतू नव्हता की त्यांना वाईट वाटावं. असंही कधी कधी होत असेल. But the other person is offended. पण त्या समोरच्या माणसाला वाईट वाटलं त्यातनं. Maybe he is offended. कदाचित त्याला वाईट वाटलेलं असेल त्यातून. आपला तर हेतू नव्हता की आपल्या बोलण्यातनं किंवा त्या कृतीतनं आपल्याला त्याला वाईट वाटेल असं करायचंय. Some are very emotional. काही लोक भावुक असतात ना. छोट्या छोट्या शब्दांवरती त्यांना वाईट वाटतं. काही There is लोक भावुक possibility. असतात. शक्य आहे कारण काही लोक भावुक खूप असतात And we don't realize it. आणि आपल्याला ते कळत नाही. But if he feels that as an offense पण त्याला जर तो विरोध वाटला and you realize he is offended, आणि तुम्हाला जर कळलं की माझ्या शब्दांवरनं आणि या वागण्यातनं त्याला वाईट वाटलंय, though you are not completely wrong, तर जरी तू संपूर्णतः चुकीचा नाहीयेस ask for forgiveness. तरी जाऊन क्षमा माग. तुला कळलंय ना तुझ्या त्या शब्दांवरनं आणि त्या कृत्यावरनं त्याला वाईट वाटलंय हे जर तुला कळलंय तर तू जाऊन सॉरी म्हण. No, but I didn't say anything to harm him. I just said it unintentionally. नाही नाही पण मी त्या हेतूनं बोललोच नव्हतो. माझा हेतू असा नव्हताच. Okay. ठीक आहे ना. Some people will not be offended. काही लोकांना नाही वाईट वाटत. Some will be. काहींना वाईट वाटतं. Like sometimes जसं कधी कधी I tell some people, काही लोकांना मी सांगतो you have put on little weight. Come on, slim down. तुम्ही थोडे जाड झालाय जरा बारीक व्हा. Some take it very nicely. काही लोक ते फार छान सकारात्मक रीतीनं घेतात. Some feel hurt. काहींना वाईट वाटतं And you know it. आणि ते कळून येतं तोंडांवरती. And immediately you have to say, मग लगेच तुम्ही म्हणायचं I didn't mean it bad in a bad way. असं वाईट हेतूने मी बोलत नाही बेटा. Sorry if it hurt you. सॉरी तुला वाईट वाटलं असेल तर. See, you need to get yourself released from guilt. कसं आहे ती जी दोषी भावना असते ना त्यातनं तू सुटका मिळवली पाहिजे. No matter how that other person feels. मग त्या समोरच्या माणसाला कसंही आणि काही वाटू दे. तुला जर असं वाटतंय की मी गुन्हेगार माझ्याकडनं हा गुन्हा झालाय तर त्यातनं तुला मोकळीकता गरजेची आहे आणि त्याविषयी मग तू करून ये काम. When you know it might hurt someone by your statement, तुला जेव्हा हे माहिती असतं की माझ्या एखाद्या विधानानं या समोरच्या माणसाला वाईट वाटणारच आहे but you still say it, आणि तरी ते विधान जर तुम्ही केलं it is sin. तर ते पाप आहे. तुला माहिती होतं ना असं बोललं की त्यांना वाईट वाटतं मग तू बोललास कशाला असं. Because it is an act done intentionally. कारण मग ते मुद्दामून केलेलं काम झालं. And if that guilt stays in you, आणि तो गुन्हा तो दोष जर तुझ्यामध्ये तसा राहिला ती दोषी भावना you need to repent. तर तुला पश्चाताप करायला पाहिजे मग त्याचा. Now, there is the other side also. आता याला दुसरी पण बाजू आहे. Some people will be offended anything with anything and everything. Even the Bible quotations you give, they will be offended. काही लोक कशावरनं सुद्धा अगदी रुसून फुगून बसतात बरं का. म्हणजे अगदी बायबल मधलं सुद्धा वचन त्यांना सांगितलं तर त्यांना रुसवा वाटतो वाईट वाटतं. अशी माणसं असतात काही. म्हणजे That you सगळ्यात- cannot help. तर अशांना आपण मदत करू शकत नाही की ज्यांना आपल्या प्रत्येक शब्दावरतीच वाईट वाटतो. Then you cannot even preach the gospel. मग आपण शुभवर्तमान सुद्धा गाजवू शकणार नाही कारण की उपदेशातनं सुद्धा बोलल्यानंतर यांना वाईटच वाटतंय. Because the Bible at times is very strong. कारण बायबल कधी कधी स्ट्रॉंगली बोलतं. Amen. दुधारी तलवार आहे ती कडक आहे आणि कधी कधी ती अगदी स्ट्रॉंगली बोलते बायबल. So in the world, तर जगात ना the people overcome their sin by giving self punishment.
लोक स्वतःच्या पापांवर मात स्वतःला शिक्षा देऊन घेतात Yes. करतात किंवा घेतात. लोक स्वतःच्या पापांवरती मात कशी मिळवतात, तर लोक स्वतःला शिक्षा देऊन स्वतःच्या पापांवर मात मिळवतात. Because they don't know that Jesus paid the price. कारण त्यांना माहित नाही ना की येशूंनी आपल्यासाठी किंमत मोजलेली आहे. So if they hurt somebody, they want to hurt themselves now. आणि म्हणून जर त्यांनी कुणाला वाईट वाटेल असं काही केलं असेल तर त्यांच्या मनात आता असं यायला लागतं की मी पण स्वतःला काहीतरी इजा करून घेते, कापून घेते वगैरे वगैरे. Because that person is hurt. कारण माझ्यामुळे त्या माणसाला वाईट वाटलं, आता I मी should पण- also get hurt. मग आता मला पण वाईट वाटलं पाहिजे, माझंही काहीतरी वाईट झालं पाहिजे. But we don't do that आपण असं करत नाही. because all our punishment was put on Jesus. का आपली सगळी शिक्षा, आपल्या सगळ्यांची सगळी शिक्षा येशूंवर गेलेली So आहे. all that we have to do is ask for तर forgiveness. खरं म्हटलं तर आपलं फार सोपं काम आहे. एकच करायचंय, जाऊन क्षमा मागायची आहे. So the world has self-inflicting forms पण जग काय of करतं penance. की स्वतःला शिक्षा करून घेतं. जर त्यांना कळलं की माझ्याकडनं कोणाला तरी वाईट वाटेल असं झालंय तर ते स्वतःला शिक्षा करून घेतात. And this runs into many forms. आणि हे अनेक स्वरूपानं धावतं. Sometimes they may fall at their feet कधी कधी ते त्यांच्या पाया पडतील, or begging for forgiveness कधी कधी क्षमेची भीक मागतील, or doing some kind of good service. कधी कधी काही चांगलं काम सेवा करतील. Some of the people do good service because they have got it in their mind that I have hurt somebody, let me do good service. कधी कधी काही लोक सत्कार्य करतात का, कारण की त्यांना माहिती असतं त्यांच्याकडनं कुणाचं तरी वाईट झालंय, मग ते त्याबद्दल सत्कार्य करतात. Because some of the people whom they have hurt, maybe they are dead and gone. कारण कदाचित ज्या काही लोकांना त्यांच्याकडनं वाईट वाटेल असं झालंय ते मेले असतील. And so how can they go back? आता मग कसं काय जाणार ते त्यांच्याकडे, ते मेलेत, त्यांना क्षमा कशी मागायची. So the guilt, they are carrying it all their lives. मग तो गुन्हा आयुष्यभर त्यांना सतवतो ना, ती दोषी भावना आयुष्यभर त्यांना सतवते रे. So what will they do? मग आता करणार काय, तो माणूस तर मेला आणि गेला, आता मी क्षमा कशी कोणाला मागू. But for us, आपलं म्हटलं even if that person is dead and gone, we can just ask the Lord, Lord, please forgive me for it. He will remove that guilt out तो of us. व्यक्ती जरी मेला आणि गेला तरी आपण प्रभूला क्षमा मागू शकतो की प्रभू तू मला क्षमा कर, माझ्याकडनं त्या व्यक्तीला वाईट वाटेल असं झालेलं आहे, मला माफ कर येशू. But the world has no means. पण जगाकडे याचा उपाय नाहीये. So they suffer. जगिक लोकांना म्हणून त्रास होतो कारण त्यांच्याकडे याचा उपायच नाहीये. So they torture their own body मग ते काय करतात, ते स्वतःच्या शरीराचा छळ करायला लागतात. by doing fasts काहीतरी उपास करणार, or doing charitable works काहीतरी सत्कार्य करणार, दान और- धर्म करणार, or by curtailing important things in life for some नाहीतर time. महत्वाच्या काही गोष्टी जीवनामध्ये थोड्या वेळ सोडून देणार, त्याग करणार, मला वंचित ठेवणार खूप असं स्वतःला. वाटतं मी सिगरेट 1 महिना नाही ओढणार. समथिंग लाईक दॅट दे डू. असं काहीतरी म्हणजे ओढायचीच नसते, पण ते म्हणतात मी महिना नाही ओढणार. बट ॲज बिलिव्हर्स पण बिलीवर या नात्याने we don't need to do that. आपण असं सगळं करावं लागत नाही. Because as I told you, Jesus already paid. कारण की येशूंनी The price of आपल्यासाठी us. सगळं सोपं करून ठेवलेलं आहे. येशूंनी आपली किंमत मोजून ठेवलेली आहे. तर आपलं म्हटलं तर ऍक्च्युली फार सोपं आहे. Now, sometimes you may hurt someone's feelings कदाचित कधी कधी तुम्ही कोणाच्या तरी भावना दुखावाल, because you said something right, not wrong, तुम्ही something right. काहीतरी बरोबर बोललेले आहात, काही चुकीचं नाही बोललात, तुम्ही काहीतरी बरोबर बोलला आणि त्यातनं त्यांच्या भावना दुखवल्या. Now, you cannot help it. आता त्यात तुम्ही काय करणार, बरोबर बोललेले आहात आणि त्यातनं त्यांच्या भावना दुखवल्या, तर काय करायचं मग. And so you're not called to repent. मग त्यात काही तुम्ही पश्चाताप करायची गरज नाही, कारण तुम्ही बरोबर बोललेले For होता. truth, there is no repentance. त्यासाठी पश्चाताप नसतो. सत्य बोललोय आपण, त्यात पश्चाताप नसतो. जे कराय ते कराय. But even when you say the truth, say it with love. पण सत्य बोलतानाही जरा प्रेमाने बोला. Amen. Truth only said without love is sin. प्रेमाशिवाय बोललेलं सत्यही पाप आहे. थोडं प्रेमाने बोला. Jesus, to hurt the feelings of the Pharisees, येशूंनी पण पुरुषांच्या भावना दुखवतील असं येशूही बोलले. he did it. He called the Pharisees hypocrites. म्हणजे त्या पुरुषांना येशू ढोंगी म्हणाले. He called them snakes and vipers and all that. तुम्ही साप आहात, तुम्ही सोंगाडी आहात, तुम्ही ढोंगी आहात असं सगळं म्हणाले. He said, you keep the law, but you always violate the law. आणि येशू म्हणाले की तुम्ही नियम पाळताय, पण तुम्ही कुठे म्हणजे नियम तुम्ही बोलताय पण आचरणात आणतच नाहीये तुम्ही काही. And so they didn't take it very well. म्हणून मग त्यांनी ते सगळं योग्य रीतीनं स्वीकारलं नाही. Matthew 15:12 says, मत्थय 15:12 म्हणतं, then came his disciples and said unto him, knowest thou that the Pharisees were offended after they heard this saying of yours? मत्थय 15वा अध्याय आणि त्यातलं 12वं वचन असं सांगतं की नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, परुषी हे बोलणे ऐकून अडखळले, हे तुला कळलं का? Say,
Why were their feelings hurt? का त्यांच्या भावना का दुखवल्या? Because they were filled with pride. कारण ते गर्वाने भरलेले होते. So when the proud people are there and you tell them the truth, they will not like it. तर गर्विष्ठ लोकांना आपण सत्य सांगितलं की त्यांना आवडत नाही, कारण ते गर्विष्ठ आहेत. But a humble person, you tell them, they will accept it. पण नम्र माणसांना आपण सत्य सांगितलं की ते स्वीकारतात, कारण ते नम्र आहेत. Whenever a proud person feels that their integrity has been attacked, आणि जेव्हा किंवा गर्विष्ठ माणसाला असं वाटतं ना की माझ्या सरळतेवरती हल्ला झालाय, then they will feel hurt and offended. मग त्यांना वाईट वाटायला लागतं ते आणि ते रुसून बसतात. Their pride is their sin. त्यांचा गर्व त्यांचं पाप आहे. If they weren't sinning by having pride, जर गर्व ठेवून त्यांनी असं पाप केलं नसतं then they wouldn't have suffered from the hurt feelings. तर मग हे असं त्यांना वाईटही वाटलं नसतं. पण तो गर्वच त्यांचं पाप आहे आणि त्या गर्वापायीच त्यांना ते वाईट वाटतं. So the sin of pride was the cause of hurt feelings for some. तर गर्वाचं हे जे पाप काहींकडनं झालंय, Yes. त्यापायीच काही लोकांना वाईट वाटतं. Pride will always bring hurt very fast. गर्व नेहमी एखाद्या माणसाला लवकर दुखवतो. हे जे अहमपणा आणि मीपणा ज्याला म्हणतात ना, हा इगो जो म्हणतात ना की हा फार इगोइस्टिक आहे, हा तोच प्रकार आहे. Pride will never accept the truth, गर्व कधी सत्य स्वीकारत नाही. even if it is said out of love. आणि जरी प्रेमाने ते सत्य सांगितलं ना तरी सुद्धा गर्विष्ठ माणूस ते सत्य स्वीकारत नाही. का? ही इज प्राऊड. तो गर्विष्ठ आहे. So the sin of pride is the cause of hurt feelings. तर गर्वाचं हे जे पाप त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे त्यांना वाईट वाटतं आणि ते रुसतात. Not that what was said was a sin, असं काही नाही की तुम्ही जे बोललाय ते पाप आहे, but what he heard and how he heard, पण त्यांनी ज्या रीतीनं ते ऐकलं, ज्या That पद्धतीनं is त्याने ते sin. ऐकलं, ते पाप आहे. so don't worry of such things. तर असं जे काही असतं ना त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. Amen. Second point. दुसरा मुद्दा, Forgive them that have offended you in the past. भूतकाळात ज्यांनी तुम्हाला वाईट वाटेल असं केलंय त्यांना क्षमा करा. See, this is the second point. हा दुसरा मुद्दा. Forgive them that have offended you in the past. भूतकाळामध्ये ज्यांनी तुम्हाला दुखवलेलं आहे त्यांना क्षमा करा. In the first point we saw पहिल्या मुद्द्यात आपण पाहिलं that we need to ask for forgiveness if we have offended somebody. आपण जर कुणाला दुखवलं असेल तर आपण त्यांची क्षमा मागायला हवी. But now in the second point, आता या दुसऱ्या मुद्द्यामध्ये we see that we need to forgive those who have offended us. आपण हे बघतो की ज्यांनी आपल्याला दुखवलंय त्यांना आपण क्षमा करायला हवी. Amen. And so when you forgive others, आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना क्षमा करतो what is the benefit? त्याचा फायदा काय होतो? You do more good to yourself than anyone else. त्याचा फायदा असा होतो की तू स्वतःच जास्त चांगलं करून घेतलेलं आहेस आणि कुणापेक्षाही जास्त त्यावेळेला तू स्वतःची भलाई करून घेतली आहेस त्याला क्षमा करून. Yes. Because it frees you from your self-imposed prison. कारण की तुम्ही मग तुमच्या त्या स्वतः लावलेल्या तुरुंगातनं मोकळे होता की माझा हिशोब मी क्लिअर केलाय. The moment you forgive, ज्या क्षणाला तुम्ही क्षमा करता the ball is in that fellow's court. त्या क्षणापासून बॉल त्याच्या कोर्टात आहे. आता त्यांनी ठरवायचं त्याला काय करायचंय. And it also stops you from talking hurt about that person. आणि मग त्या माणसाविषयीनं वाईट सुद्धा आपण बोलत नाही. म्हणजे आपली जीभ बंद होते त्या माणसाविषयीनं वाईट बोलायविषयीनं सुद्धा. Because God will say, कारण मग ते म्हणेल you forgave अरे असं कसं तू क्षमा केलीस and ना? then you're still talking about him. आणि क्षमा केल्यानंतर त्या माणसाविषयी तू परत परत वाईट बोलतो, परत परत वाईट बोलतो. How many are getting me what I'm saying? क्षमा केली ना हिशोब संपला. परत त्यांच्याविषयीनं वाईट बोलायची गरज नाही. In spite of the wrong accusation and punishment meted to Jesus, येशूंना जी काही चुकीची वर्तणूक मिळाली, चुकीची शिक्षा मिळाली who तरी was, सुद्धा who was sinless and guiltless, म्हणजे जे येशू निष्पाप होते, निष्कलंक होते, निर्दोष होते, yet he said, Father, forgive them for they know not what they do. तरी ते येशू म्हणाले की देवबाप्पा त्यांना क्षमा कर कारण त्यांना ठाऊक नाहीये ते काय करतायत. Now, if the other person is responsible for your downfall जर दुसरा व्यक्ती, समोरचा व्यक्ती तुमच्या पतनाचं कारण असेल or hurts, किंवा तुम्हाला जे काही वाईट वाटलंय त्याचं कारण तो समोरचा माणूस आहे, then forgive him, तर त्याला क्षमा करून टाका. whether he is alive or dead. तो जिवंत असो मेलेला असो, Just hand it over to God and say, देवाच्या हातात द्या आणि म्हणा Lord, I forgive him. प्रभू मी त्याला क्षमा करते. Though he hurt me, जरी त्यांनी मला वाईट वाटेल असं केलंय, I forgive him. मी क्षमा केलेली आहे. God will honor you. देव तुझाच मान करेल. God will never put you down. देव तुला कधीही खाली पाडणार नाही. And whoever ruins you, आणि जो कोणी तुझा नाश करेल ना, you will not be ruined. तुझा नाश होणार नाही.
जो कोणी तुझा नाश करायला बघेल पण तुझा नाश होणारच नाही. That fellow will be ruined, but you will not. कदाचित त्याचा होऊन जाईल नाश पण तुझा नाही. Many have tried to ruin me. बऱ्याच माणसांनी माझा नाश करायचा प्रयत्न केलाय. Many have taken many things from me अनेकांनी माझ्याकडनं बरंच काही घेतलंय falsely. खोट्या रीतीनं. But I am not under the tree. पण मी झाडाखाली आलो नाही आजपर्यंत. I am still blessed अजूनही मी आशीर्वादितच आहे. because कारण from my heart I forgave them. माझ्या हृदयातनं मी त्यांना क्षमा केलेली आहे. There are people who took huge amount of money from me. आहेत काही लोक ज्यांनी खूप सारा पैसा माझ्याकडनं घेतलाय. My principle is I will ask 3 times. माझं तत्व आहे मी 3दा मागीन After that, no. त्याच्यानंतर मी नाही मागणार. And God has never kept me down. आणि देवानी कधीच मला खालच्या अवस्थेत ठेवलेलं नाही. The moment you confess that, तर ज्या क्षणाला तुम्ही हे कबूल कराल God will take away the hurt that has been there in your heart for years. देव काय करेल तुमच्या हृदयामध्ये वर्षानुवर्ष जे काही दुःखद भावना होती ती काढून टाकेल. Many times, बऱ्याच वेळेला those people who hurt you, जी माणसं तुम्हाला जखमा करतात sometimes कधी कधी they live and you die. ते जिवंत राहतात आणि तुम्ही मरता. How and why? असं कसं आणि असं का? Because we are living with hurt. का आपण ना त्या दुःखद भावनेमध्ये जगत राहिलो जखमा घेऊन. And those who hurt us, they are sleeping. आणि ज्यांनी Nicely. आपल्याला जखम दिलेली आहे ते ढाराढूर मस्त झोपतात And we are dying. आणि आपण मरतोय. And we say, Lord, what is this? This is not fair. आणि म्हणतो प्रभू असं कसं हा अन्याय आहे. He cheated me and I am dying before him. त्यांनी मला फसवलं आणि मी त्याच्या अगोदर मरतोय. Because कारण- you have to forgive them, those who offended you. ज्यांनी तुला त्या जखमा दिल्या त्यांना तू क्षमा कर ना. तुझं अरे, हृदय तुझ्या हातात आहे त्याची साफसफाई तू करायची. Pray to God that he will forgive that person responsible. आणि देवाला प्रार्थना कर की जो कोणी तो जबाबदार माणूस आहे त्याला ती क्षमा व्हावी. And do whatever you can to demonstrate God's love for them. आणि देवाचं प्रेम त्यांच्याविषयीनं देवाचं प्रेम दाखवायला तुम्हाला जे काही करायला जमेल ते करा. Say. You know, Paul said पॉल म्हणाला in 1 Timothy 3, 3rd chapter, 1 तिमोथीचा first verse. 3रा अध्याय पहिलं वचन. First of all, pray for all the kings, प्रथम सर्व राजांसाठी प्रार्थना करा. all those who are in authority. म्हणजे जे सर्व अधिकारावर आहेत त्यांच्यासाठी प्रथम प्रार्थना करा. Sometimes we would not like to pray for any of our leaders. आणि कधी कधी ना आपल्याला आपल्या कुठल्याही लीडरसाठी प्रार्थना करायची इच्छा होत नाही. टू बी व्हेरी ऑनेस्ट. What they have done for us, nothing. का आपल्याला असं वाटतं अपने सारे लीडरों ने अपने लिए किया भी क्या है कि उनके लिए हम प्रेयर करें. But he said, pray. पण प्रभूने आदेश दिलाय करा प्रार्थना. Jesus said, love your enemies. येशू म्हटले शत्रूंवर प्रेम कर. And when you do that, आणि जेव्हा तुम्ही असं कराल you will be filled with joy, peace, and happiness. त्याला तुम्ही आनंदाने खुशीने आणि शांतीने भराल You will sleep peacefully. आणि शांतीने झोपाल सुद्धा. नाही पण त्यांनी एवढं पैसे माझ्याकडनं घेतलं, मला नुकसान पोचलं, व्हॉट टू डू, व्हॉट आय विल डू. पण जर असं सगळं तुम्ही विचार करत बसाल ना त्याचा नाश होऊ दे प्रभू. If you say, Lord, I forgive, पण तुम्ही जसं म्हणालात की प्रभू मी क्षमा करते. first of all, you will have peace, joy, and happiness. पहिलं तर तुला स्वतःला शांती खुशी आणि आनंद मिळेल. Secondly, whatever you have lost, God will give you 100-fold. दुसरं म्हटलं तर तुझं जे काही गेलंय ते 100 पटीनं देव तुला परत करेल. God will elevate you. देव तुला उन्नती देईल. God elevated Joseph, देवाने योसेफाला उन्नती उत्कर्ष दिलास ना. made him prime minister. पंतप्रधान केलं ना देवाने योसेफाला मिस्र देशाचा. Finally, his brothers only had to come to him. तर ते शेवटी त्याच्या भावांना त्याच्याकडे यावं लागलं ना. Forgiveness is learning to detach the emotions that you have attached to a situation. क्षमा म्हणजे काय माहितीये का एखाद्या परिस्थितीशी निगडीत ज्या काही भावना तुम्ही जोडून ठेवल्यात ना त्या काढून टाकणं. Yes. Write it down एखाद्या if you want. परिस्थितीशी संबंधित ज्या काही भावना तुम्ही स्वतःमध्ये जोडून ठेवलेल्या असतात त्या भावना अशा काढायच्या आणि सोडून द्यायच्या. Forgiveness is learning to detach the emotions that you have attached to a situation that hurts you. म्हणजे जी परिस्थिती तुम्हाला वाईट वाटेल असं करतीये त्याच्याशी संबंधित ज्या भावना तू हृदयामध्ये सगळ्या आणून ठेवलेल्या आहेत त्या भावना काढून टाक. Or that which angers you. किंवा ज्यातनं तुला राग येतो Say. ते काढ. See, sometimes when you have no work to do, suddenly the devil puts that thought, oh, that fellow,
did that to you and suddenly you get angry. कधी कधी आपल्याला काही करायला जर काम नसेल ना तर अकस्मात सैतान आपल्या डोक्यामध्ये हे सगळं घालायला लागतो. बघितलं त्या माणसाने तुझ्या विरुद्ध कसं केलेलं होतं वगैरे आणि विचार करून तुला राग यायला लागतो. You are attached to that situation. कारण त्या परिस्थितीशी तुम्ही अजून बांधलेलेच राहता. If you detach yourself to that situation, पण त्या परिस्थितीपासून तुम्ही जर स्वतःला वेगळं केलं you will not be angry. तर तुम्ही चिडणार नाही, You will not be hurt. तुम्हाला वाईट वाटणार Emotionally, नाही, nothing will happen. भावनिकतेनं सुद्धा काही होणार Body will be healthy. नाही. शरीर पण तुमचं Mind will be सुदृढ राहील. healthy. मनही सुदृढ You राहील. can think of the future. तुम्हाला भविष्याचा विचार करता येईल. Thinking about hurts takes you back. काय आहे मला झालेल्या जखमा हा विचार जर तू करत राहिला तर तू मागेच राहणार आहेस. And we have a choice. आपल्याला देवाने निवड दिली आहे ना. If we don't release forgiveness, आपण जर क्षमा सोडली नाही then those emotions will be attached to you till your death. मग त्या भावना आपण मरेपर्यंत आपल्याशी जोडलेल्या राहतात ना रे. मरताना पण म्हणणार एकच मला वाईट वाटतं त्यांनी असं केलं. आपण का करून टाका मग क्षमा? संध्याकाळ मरणारा तो आताच मरणार. हो, कशाला ध्यान सोडून क्षमा Some करून. people carry till the death. काही लोक मरेपर्यंत मात्र त्या भावना सगळ्या स्वतः ठेवतात. That one story they will tell. एक ती स्टोरी काहीतरी जी Same घटना record, झाली. that record, तेच broken record. तेच चालू असतं. In fact, it may speed up your death उलट पक्षी त्यातनं मग तुमचं मरण लवकरच होईल हो. because कारण hurt, वाईट वाटलं मला, anger, मला राग आला it kills not others but self. आणि मला वाईट वाटलं, मला राग आला तर त्यातनं मीच मरत असते, दुसऱ्यांना काही होत नाही. It robs you of your peace and joy. आणि त्यातनं तुझी शांती आणि तुझा आनंद निघून जातो. तर कशाला नको ना असं. So we have a choice in expressing and controlling our emotions. तर आपल्याकडे ही निवड आहे की आपण आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या, का आपण आपल्या भावना कशा नियंत्रणाखाली ठेवायच्या, ही निवड आपल्याकडेच आहे. Some people think that forgiveness means काही लोकांना असं वाटतं क्षमा म्हणजे that you condone what the other has done in the past to you. इतर माणसाने भूतकाळात तुम्हाला जे केलेलं आहे त्यावर जणू तुम्ही शिक्कामोर्तब करताय, That you accept it. की तुम्ही ते स्वीकारताय. No. असं नाही. You know he or she did wrong this to you. तुम्हाला माहिती असतं की ह्याने किंवा हिनं हे माझ्याशी चुकीचंच केलेलं आहे. I know it. मला माहिती आहे हे चुकीचंच वागलेत माझ्याशी, Yet you forgive. तरी तुम्ही क्षमा करता. Say, आपण असे काय छान वागलो होतो की येशूंनी आपल्याला क्षमा करावी. चुकीचेच वागले होतो पण केली ना. येशूंचं अनुकरण करायला आपल्याला बोलवलंय. let people take advantage of you. लोकांना घेऊ दे आपला फायदा. And they will only take advantage of a true Christian. आणि लोकांना खऱ्या ख्रिश्चन माणसाचाच फायदा उचलायला येणार. कारण त्यांना माहिती असतं हे अस्सल खरे ख्रिश्चन आहेत. Because Jesus said the worldly people are very wise than the Christians. कारण येशू म्हटलेले आहेत जगिक माणसं ख्रिश्चन लोकांपेक्षा फार शहाणी आहेत आणि हुशार आणि सुज्ञ आहेत. I have seen it. मी पाहिलेलं आहे सगळं. You know, as a Christian, we just overlook many things. ख्रिश्चन या नात्याने आपण काय करतो, दुर्लक्ष करतो बऱ्याच गोष्टींकडे की ठीक आहे अभी छोड दो. Oh, he's a believer, it's okay. तो बिलीवर आहे ना, जाऊ दे. Oh, that believer asked for money, okay, take it. त्या बिलीवरनी पैसे मागितले, आता मागितले तर देऊन टाकले. In the world, they will write 10 papers and sign जगामध्ये काय 10 करतात, places. कुणी काही पैसा मागितला तर असं अग्रीमेंट वगैरे करतात, त्यात 10 मुद्दे लिहितात. And as a believer, आपण बिलीवर आहोत मग आपण we काय feel करतो, guilty. आपल्याला वाईट वाटायला लागतं, दोषी वाटायला लागतं. how can I ask that? आता कसं मी मागायचं ते परत. Sometimes you have to do it. कधी कधी मागायचं पण निर्लज्ज होऊन. If it is a big amount, then you have to do it. मोठी रक्कम जर एका बिलीवरनी दुसऱ्या बिलीवर माणसाला मोठी रक्कम उधार दिलेली असेल तर कधी कधी वाईट न मानता निर्लज्जपणे त्यांना ती परत मागायची की सर माझे पैसे परत करा. If that person is not ready to sign it, then that is not the person you need to give. आणि जर तो व्यक्ती तुम्ही समजा काही कागद तयार केला आणि त्याच्यावरती सही करायला तयार नाहीये तर समजायचं हा परतफेड पण करणार नाही. He may tell you, तो कदाचित सांगेल तुम्हाला you are a believer अरे तुम्ही बिलीवर आहात, and you are asking my signature. हे असं काय अग्रीमेंट वगैरे. अरे you are also a believer, you should give. मग तू पण बिलीवर आहेस ना, तूही दिलं पाहिजे ना. That should be transparency. है ना, आपल्यामध्ये एक पारदर्शकता पाहिजे. Amongst believers also there should be righteousness. बिलीवर लोकांमध्ये नीतिमानपणा पाहिजे ना, एकमेकांवर भरोसा पाहिजे. आपण बिलीवर आहे, And आपल्या that's- एकमेकांवर बिलीफ And पाहिजे. that's why only believers, we suffer. आणि म्हणून बिलीवर लोकांनाच त्रास होतो. Not only you, I also suffered like that. मलाही झालेला आहे खूप त्रास, फक्त तुमचं नाही सांगत आहे मी. And yet Jesus said on the cross, Father, forgive them for they know not what they do. तरीही हे सगळं लक्षात घेऊन सुद्धा येशू म्हटलेले देवापा यांना क्षमा कर, कारण यांना कळतच नाहीये हे काय करताय. He had to release forgiveness to all who went against him before he died. जे सगळे येशूंच्या विरुद्ध गेले त्या सगळ्यांना येशूंना मरायच्या अगोदर क्षमा द्यावी लागली.
Before you die, तुम्ही मरण्या अगोदर release forgiveness. क्षमा देऊन वाटून मोकळे व्हा. Are you getting me? कळतंय का? Yes, मरण्या Pastor, I will अगोदर do. When I am 90 years old, I will do. करीन ना पास्टर. 90 वर्षाचा झालो, बिछानाला खिळलो की करीन क्षमा. तोपर्यंत मी राग आताच ठेवणार. असं का? असं नाही का वाटत? पण you don't know, tomorrow you will die. काय गॅरंटी तुला उद्या मेलास तर? कशाला असले रिस्की गेम्स खेळू नका ना. And yes, when you forgive, it may be that the first couple of times you may be caught off guard. आणि अर्थात जेव्हा तुम्ही क्षमा करता त्यावेळेला काही वेळेला देव तुम्हाला धरेल. You may be caught off guard by negative behavior नकारात्मक वर्तणुकीविषयीनं or feeling that hurt in you. किंवा तुला ते जे काही जखम झाली, वाईट वाटलंय त्याविषयीनं. But soon you will overcome it. पण फार लवकर तुम्ही त्याच्यावर विजय घ्याल. It is hard to forgive. अवघड असतं. कसं आहे, क्षमा करणं एक तर अवघड असतं. Asking for forgiveness is not hard. क्षमा मागणं अवघड नाहीये. To forgive somebody who has offended you, it is hard. पण क्षमा देणं अवघड आहे. See? एखाद्याने जर आपल्याला वाईट वाटेल असं केलंय तर त्याला क्षमा करणं अवघड असतं. But when you release forgiveness, you are detaching the emotions that you have attached to पण yourself. तरीही आपण जर क्षमा देऊन टाकली तर हा जो सगळा भावूक खेळ आपण आत साठवून ठेवलेला असतो तो आपण सोडून टाकतो. Forgiveness does not mean you have to allow the person back in your life. क्षमा म्हणजे त्या व्यक्तीला आता परत तुम्ही तुमच्या जीवनात घ्यायचं असं नव्हे That he may do double harm now this time. की त्याने आता परत येऊन दुप्पट गोंधळ घालावा आणि दुप्पट इजा करावी. Sometimes people do that. पण कधी कधी माणसं असं करतात. तुम्ही मला क्षमा केलं ना, आता परत मला तुमचं घरी घ्या, परत मला पैसे द्या, और परत से you have to be wise now. असं नाही, आपण जरा सुज्ञतेनं वागायचं ना. Say, first time you gave somebody I'm just giving you one example of money. उदाहरण देतोय आता, एक पैशाचंच उदाहरण मी देतोय तुम्हाला. You have given money. समजा तुम्ही दिले कोणाला That पैसे fellow didn't return. आणि त्यांनी काही तुम्हाला ते परत फेडले नाहीत. You waited long. तुम्ही खूप वाट पाहिली, Then you forgave him. मग तुम्ही त्याला क्षमाई केली He said, thank you. आणि तो तुम्हाला Brother. धन्यवाद पण म्हटला की धन्यवाद ब्रदर. And then next week he comes. पुढच्या आठवड्यात परत आला Double द्या थोडा. की थोडंसं अजून परत पैसे द्या ना. Don't say, okay, I'll give him this time, again I will forgive him. असं नका म्हणू, बरं ठीक आहे यावेळेला पण देतो आणि यावेळेला पण त्याला क्षमा करून टाकेल. It does not mean you have to continue communicating with that person म्हणजे त्या व्यक्तीशी अशा पद्धतीचा संवाद तुम्ही चालूच ठेवायचा असं नाहीये. whom you chose to forgive. Don't continue with him. ज्यांना तुम्ही क्षमा करायचं ठरवलंय त्यांच्यासोबत नका राहू. Even if that person wants to come back to you, जरी त्या व्यक्तीला तुमच्याकडे परत यायचं असेल don't encourage him. तरी प्रोत्साहन देऊ नका त्या गोष्टीला. But पण supposing that person comes and says, I had taken 20,000 rupees, take it back. पण जर तो व्यक्ती तुमच्याकडे आला आणि म्हणाला 20,000 मी तुमच्याकडनं घेतले होते हे घ्या परत, You can trust on him next तर time. मग तुम्ही पुढच्या वेळेला सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता जेव्हा तो परत तुमच्याकडे समजा पैसा मागायला आला तर. Otherwise, you don't know his heart condition. नाहीतर त्याच्या हृदयाची अवस्था आपल्याला कळणार कशी हो? हे मागते जा रहा मैं देते जा रहा, हिसाब खत्म ही नहीं हो रहा. Because meeting such a person will take more of your time and energy and it will rob you of your happiness. कारण काय आहे, अशा लोकांना भेटून ना तुमची एक तर शक्ती, ऊर्जा, खुशी सगळंच खर्ची पडणार त्याच्यात. Paul says, be at peace with everyone. पॉल काय म्हणाला, सगळ्यांशी शांतीनं राहा. Durun. दुरून डोंगर Praise the Lord, साजिरे. brother. दुरून How are you? Very डोंगर good. साजिरे. तसं दुरून प्रेज द लॉर्ड. It's better you don't meet that person. म्हणजे त्या माणसाला फारसं भेटलेलं न भेटलेलं बरं. But पण it also happens the other way. उलटही होतं ना Many times, बऱ्याच वेळेला. the offender will have moved on and you allow yourself to be still affected by it. ज्याने काहीतरी चुकीचं केलेलं आहे तो पुढे जातो आणि तुम्ही मात्र वाईट वाटलेल्या अवस्थेत तसेच राहता. And when you see them, आणि जेव्हा तुम्ही त्यांना पाहता they'll be smiling and laughing, ते हसतील वगैरे वगैरे, and then you become more angry. आणि तुम्हाला अजून राग येतो की माझ्याशी एवढं वाईट वागून हा हसतो, याला काही लाज आहे का? And you will be seething and असा full of म्हणजे resentment. तुला इतकं वाईट वाटून इतका सगळा राग, तळपाची आग मस्तकाला आणि That's why- कडूपणा असा भरलेला. That's why once you forgive, once and for all, finish. That म्हणून- anger, that hurt, pain is gone. एकदा आणि कायमचं तुम्ही क्षमा केलं ना की मग तो कडूपणा, तो राग, ती जखम सगळं जातं. Forgiveness is a level of release of the emotions क्षमा म्हणजे ना भावना मोकळ्या करून टाकायच्या असतात. that stifle with your ability to ज्या live तुमच्या- freely and happily. एक मोकळीकतेचं, आनंदाचं जीवन जगण्यामध्ये ह्या अडचणी असतात बेटा. ह्या अडचणी काढून टाकायच्या. आपण कोणाला क्षमा न करणं आपल्यालाच अडचण असते. क्षमा करून टाका, मोकळे व्हा.
ruminating over the situation that has proved harmful, जी परिस्थिती तुझ्यासाठी इजादायक होती त्या परिस्थितीचं रवंत करत बसलास needs to be released, broken तर in नको Jesus' ना name. ते सोड ते तोडून टाक येशूच्या नावात बस हो गया अभी. If you don't learn to forgive your offender, जर तुम्ही नाही शिकलात आपल्या विरोधकांना क्षमा करणं you are giving him the power over your life तर तुम्ही तर त्यांना सामर्थ्य देताय स्वतःच्या जीवनावरचं because you are still tied up with his deeds. कारण की तुम्ही त्याच्या कृत्यांशी अजून बांधलेलेच आहात That means you are like a dog and the leash is in his hand. त्याचा अर्थ तुम्ही कुत्र आणि पट्टा त्याच्या हातात आहे बांधलेला कुत्र्याला बांधलेला पट्टा त्याच्या हातात आहे आणि कुत्र तुम्ही आहात असं होईल Yes, because कारण every time you think of him, you are hurt. ज्या दरवेळेला तुम्ही त्याचा विचार कराल तुम्हाला वाईट वाटेल काय करायचं? ते पट्टा काढायचं. Leave it. सोडून फेकून द्यायचा Forgiveness is not going to help him. क्षमा त्याला मदत करणार नाहीये It's going to help you. क्षमा तुला मदत करणार It is आहे for you. तुझ्यासाठी तू क्षमा केली तू मोकळी झाली And you have to figure out your way to regain your power and release these emotions. आणि मग तू तुझं सामर्थ्य कुठून तुला मिळतंय ते परत घ्यायचं आणि या भावना मोकळ्या करायच्या Paul said पॉल म्हणाला in Ephesians 4:32, इफिस्करास 4:32 मध्ये there you see how it is good for you. कसं तुमच्यासाठी हे चांगलं आहे बघा And be kind to one another, tender hearted, forgiving one another, even as God for Christ's sake has forgiven you. इफिस्करास 4:32 पॉल म्हणतो आणि तुम्ही एकमेकांशी उपकारिक व कनवाळू व्हा जशी देवानेही ख्रिस्तात तुमची क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांची क्षमा करा See, Stephen, the first martyr, स्टेफन जो पहिला शहीद झाला he prayed to God. त्याने देवाला प्रार्थना केली For whom? कुणासाठी On behalf of his persecutors, त्याचे जे छळ करणारे होते त्यांच्या वतीनं त्याने प्रार्थना on केली behalf of his murderers. त्याचे जे ज्यांनी त्याचा खून केला त्या खुन्यांच्या वतीनं प्रार्थना He यांनी said- केली he prayed to God, देवाला Lord, you should not count the wrong against them. की प्रभू यांच्या विरुद्ध हे वाईट कर्म तू घेऊ नकोस And now, if he hadn't done that, आणि जर असं स्टेफनानी केलं नसतं ना say, he would have gone to heaven without forgiving people. तर स्टेफन स्वर्गात लोकांना क्षमा न करता गेला असता But before that, only he dealt with it. पण त्याच्या अगोदरच स्टेफनानी कामकाज करून टाकलं That means क्षमेचं the ones who were going to kill him, he forgave them before they could kill him. याचा अर्थ जी माणसं स्टेफनाला ठार मारणार होती त्या माणसांना स्टेफनाने स्वतःला ठार मारण्या अगोदर क्षमा करून टाकली See, if he hadn't done that, जर असं स्टेफनाने केलं नसतं heaven would have wasted Saul of Tarsus before he became a great apostle. तर मग स्वर्गानं शौल जो तार्शीचा होता त्याला वाया घालवून टाकलं असतं तो शौल पॉल होण्या अगोदर Because what he did, Stephen did, म्हणजे काय स्टेफनानी जे केलं of forgiving him, क्षमा करायचं काम of जे all these स्टेफनानी people, केलं Paul स्टेफनाने heard it. हे जे स्टेफनाला मारणारे होते त्या सगळ्यांना क्षमा करायचं काम जे स्टेफनानी केलं ते त्या पॉलनी ऐकलं तो तिथे होता तेव्हा And that saved him. त्यात त्याचं तारण झालं तेव्हा तो शौल होता Yes. मग तारल्यावर पॉल झाला Understand? कळतंय का मी काय म्हणतोय Amen. आमेन Like Joseph, he was like Jesus in the Old Testament. जसं योसेफ जुन्या करातल्या येशूंप्रमाणे He also forgave his brothers. त्यांनी पण आपल्या भावंडांना क्षमा करून टाकली All these are written for our learning. हे सगळं आपल्या शिकण्यासाठीच लिहिलंय ना बेटा One young girl said, एक तरुण मुलगी म्हणाली I have forgiven my father for bringing shame to the family. माझ्या वडिलांना मी क्षमा केलेली आहे माझ्या वडिलांनी ना आमच्या परिवारावरती फार लज्जा आणली तरी माझ्या वडिलांना मी क्षमा केली He never took care of us. आणि कधीच आमच्या वडिलांनी आम्हाला नीट सांभाळलं नाही He beat up my mother every day. माझ्या आईला रोज मारायचे He was an alcoholic. दारूचं व्यसन करायचे But पण because I forgave my father मी always, माझ्या वडिलांना नेहमी क्षमा केल्यामुळे today he saved. आज त्यांचं तारण झालं Today he saved. आज त्यांचं तारण झालेलं आहे If she had hated him, जर तिनं त्यांचा तिरस्कार केला असता he wouldn't have repented also. तर वडिलांनी पश्चाताप केला नसता But she says today he saved. पण ती म्हणते आज त्यांचं तारण झालेलं आहे And I am married and settled in life. माझाही विवाह झाला मी स्थिरस्थावर झाली Yet I have forgiven him. आणि मी त्यांना क्षमा केलेली आहे Yes, I cannot sometimes forget what he did to आणि us. अर्थातच कधी कधी ना नाही विसरायला होत त्यांनी आमच्याशी ज्या रीतीनं वागले But every time the devil brings that thought in me, I say I have already पण forgiven. ज्या दर वेळेला सैतान तो विचार माझ्या डोक्यात घालतो मी सैतानाला म्हणते अरे मी त्याला ऑलरेडी क्षमा केली आहे तू काय जुने हिशोब परत काढतोय See, sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो ना yes, yes, I have forgiven, but I will never forget. हो हो मी क्षमा केलेली आहे पण मी विसरणार नाही हम मरेंगे हम झुकेंगे नाही I will never relate to him as
as a father. मी कधी त्याला बाप मानणार नाही I will never relate to him as I am the daughter. आणि मी कधी बाप मुलगी असं आमचं नातं मानणार नाही. मी See, मरीन. you have not forgiven. याचा अर्थ तुम्ही क्षमा केलेलीच नाहीये हो. Amen. क्षमा केल्यानंतर गोष्टी विसरायच्या पण असतात. Whatever is your sad story, ठीक आहे, तुमची दुःखद कहाणी असेल if you have vowed never to forgive that person, आणि त्या दुःखद कहाणीनंतर समजा तुम्ही त्या माणसाला मी कधीही क्षमा करणार नाही असं म्हणत then असाल you will struggle all your life. तर तुम्ही आयुष्यभर संघर्ष करत राहाल बरं का. Yes, I know some of the pain some people carry because of the offenders. I mean, we can never get into their hearts. अर्थातच काही वेळेला आपण नाही त्यांच्या हृदयापर्यंत जाऊ शकत ज्यांनी It may be जे really deep. आणि कधी कधी ते फारच गहन असू शकतं. But God does understand your pain. पण देव समजून घेताय ना तुझ्या वेदना. All kinds of pains He will heal when you forgive. सर्व पद्धतीच्या वेदनांना देव आरोग्य देईल रे. जेव्हा तू क्षमा करशील तेव्हा तुला नीट आणि आरोग्यवान राहायचं असेल तर तू क्षमा कर. Jesus forgave mankind. येशूंनी केली ना मानव जातीला क्षमा. You may carry that grudge in your heart तुम्ही कदाचित ती जखम आपल्या हृदयात ठेवाल and you will never live in peace. आणि कधीच मग शांतीने जगणार नाही. It will haunt you all your life. कारण ते पछाडत राहील तुम्हाला आयुष्यभर. The pain of not forgiving will be greater than the abuse you received from the other क्षमा person. न करायची वेदना त्या लोकांनी तुमची जी निंदा नालस्ती केली आहे त्याच्यापेक्षाही जास्त असते बेटा. Take that. हे माझ्याकडनं तुम्ही आज घ्या. क्षमा न करायचे चिमटे त्या लोकांनी आपल्याला जे ऍक्च्युअल चिमटे दिलेले आहेत Yes. त्याच्यापेक्षाही जास्त बोचतात. The pain for not forgiving will be greater than the abuse you received from the other end. म्हणजे समोरच्यांकडनं जे चिमटे आपल्याला बसलेले आहेत त्याहूनही जास्त चिमटे आपल्याला तेव्हा बसतील जेव्हा आपण त्यांना क्षमा करणार नाही. Today, choose to be healed by forgiving. तर आज क्षमा करून स्वतः आरोग्यवान राहायचं ठरवा. It may take time for reconciliation. वेळ लागेल कदाचित समेट व्हायला, You need to forgive and try to forget. पण तुम्ही क्षमा करायची आणि विसरायचा प्रयत्न करायचा Ask the Lord to create an atmosphere आणि प्रभूला सांगायचं की असं वातावरण निर्माण कर where reconciliation will be possible someday. की जिथे समेट कुठल्या तरी दिवशी शक्य व्हावा. And if it is not, let God take over. आणि नाही तर देवप्पा तू ताबा घे. But don't make the mistake of saying, पण असं म्हणायची चूक करू नका I vow never to see him or meet him. मी नवस केलाय, मी त्याचं तोंड कधी बघणार नाही, मी त्याला कधी भेटणार नाही, मी मरीन. You may say it in anger in the beginning, रागात कदाचित सुरुवातीला तुम्ही असं म्हणाल, but पण slowly हळूहळू allow God to create his own time. हळूहळू देवाला जरा परवानगी द्या. देवाची वेळ स्वतः देव तयार करेल. You don't push it. तुम्ही ना ढकलू नका गोष्टी की नाही आत्ताच व्हायला पाहिजे, आत्ताच असं You may spoil नाही. it. लेट गॉड डू इट. तुम्ही आत्ताच व्हायला पाहिजे मध्ये कदाचित गोष्टीची नासधूस करा. तू हात नको घालू, देवाला करू दे. Yes. If the prodigal son has gone away from your house, don't run after him. उधळा मुलगा जर घर सोडून पळून गेलाय, तू त्याच्या मागे धावू नको. Wait for God's time that he will come back. देवाच्या वेळेत तो येईल परत. Amen. आमेन. But if you say, I will never meet that person, I don't want God to create that atmosphere only. पण जर तुम्ही म्हणालात की मी त्या माणसाचं तोंड परत कधी बघणार नाहीये, म्हणजे देवानी अशी परिस्थितीच निर्माण करू नये, then you are closing the door for God to make a move. तर मग तुम्ही दारच बंद केलंय देवानी काही कार्य करायविषयीचं. अहो देवानी कार्य करायचं म्हटलं तर तुम्ही दार उघडंही ठेवलं पाहिजे. असं म्हणून कसं चालेल की मी मरेपर्यंत त्याचं तोंड बघणार नाही. Unforgiveness is living in eternal bondage. अरे क्षमा न करणं म्हणजे अनंत काळच्या बंधनात जगणं आहे. I mean, it is like living in hell on earth. म्हणजे हे पृथ्वीवरतीच नरकात जगल्यासारखं होईल मग. And it stops God from equally forgiving you. आणि मग देवाला तुम्ही जणू मनाई करताय तुम्हाला क्षमा करण्यापासून. Jesus said, if you don't forgive others, I will not forgive you. येशू म्हटलेत ना, तुम्ही जर दुसऱ्यांना क्षमा केली नाही तर मी तुला क्षमा करणार नाही. Matthew 6:12. मत्तई 6:12 ऍक्च्युअली सगळं क्लिअर कट आहे बेटा. When you forgive, you please God and truly prove to be made in his image and likeness. तर जेव्हा तुम्ही क्षमा करता त्याला तुम्ही खरोखर देवाला प्रसन्न करता आणि तुम्ही देवाच्या आवडीत आणि देवाच्या रूपात बनलेले आहात हे सिद्ध करता. God will bless you. मग देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Unforgiveness stops you from willingly giving or not even giving your love. पण क्षमा न करून ना तुम्ही स्वेच्छेनं देणंही बंद करता, Yes. स्वेच्छेनं प्रेम करणं बंद करता. Yes. Willingly, then you don't care, help, mercy, and nothing to others. मग स्वेच्छेनं तुम्ही लोकांवर दया करत नाही, लोकांची काळजी घेत नाही, लोकांची पर्वा करत नाही. When you give, it's not only money, giving is forgiveness अहो also. देणं म्हणजे फक्त पैसा देणं नसतं ना हो. देणं म्हणजे त्या क्षमा देणंही येतं.
Give and it shall be given to you. दे म्हणजे तुला दिलं जाईल. फक्त पैशाविषयीच लिहिलंय का हे? असं नाही ना. Amen. However, तरी काही if you are असो, offended or aggrieved समजा तुम्हाला वाईट वाटेल असं काहीतरी झालंय, and are finding it difficult to forgive अगदी जखमाच झालेल्या आहेत आणि तुम्हाला क्षमा करणं अवघड जात आहे, and to forget विसरणं सुद्धा अवघड जात आहे, as you are commanded by the Lord, तर मग जसं देवाने तुला आज्ञा केलेली आहे, God can still give you healing in your emotions. देव तुझ्या भावनांना तरीही आरोग्य देऊ शकतो. Yes. But yet it is not completely settled. पण तरी ते संपूर्णतः अजून मग तो मामला सुटला आहे असं म्हणता येणार He नाही. says he heals the broken-hearted. कारण देव म्हणतो मी तुटलेल्या हृदयांना आरोग्य देतो. So pray healing. तर मग आरोग्याची प्रार्थना करा Pray to free your emotions of the root of bitterness. की देवप्पा कडूपणाच्या भावना माझ्यात ज्या येत आहेत त्या तू काढून टाक आणि माझ्या हृदयाला तू आरोग्य दे. Because it is self-imposed prison. कारण की हे स्वतः तयार केलेला तुरुंग आहे हा. You have to come out of it. आणि त्या तुरुंगातनं तुला स्वतःलाच बाहेर यावं लागेल. Someone said that God forgave our sins कोणीतरी म्हटलं देवाने आपल्या पापांना क्षमा केली and cast them into the ocean of forgetfulness and put a sign there, no fishing. आणि विसरायच्या महासागरात ती टाकून दिली आणि म्हटलं की इथे फिशिंग नाही करायचं, परत ते धरायला यायचं नाही. That is the same thing we should do for those who offend us. म्हणजे ज्यांनी आपल्याला वाईट वाटेल असं केलंय त्यांच्याविषयीनं आपण असंच करायचं, Amen. क्षमा करून टाकायची आणि परत ते खोदत बसायचं नाही. Invite the blood of Jesus and the fire of the Holy Ghost. येशूंच्या रक्ताला आमंत्रित करायचं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला आमंत्रित करायचं, Everything will be solved. सगळं सुटेल. Last point, just give me शेवटचा 5 मुद्दा, minutes. अजून एक 5 मिनिटं मला द्या. Third point, तिसरा मुद्दा, forgive yourself. स्वतःला क्षमा करा. This also is very important. हेही महत्वाचं असतं. Forgive yourself. स्वतःलाही क्षमा करा. How would you forgive yourself for doing something terrible that you can't take back? बरं, स्वतःला तुम्ही कशी क्षमा करायची? एखादी काही गोष्ट तुमच्याकडनं महाभयानक समजा झालेली आहे, तर आता त्या स्वतःला क्षमा कशी करायची? Sometimes the problem isn't with others. कधी कधी समस्या दुसऱ्यांची नसते, Sometimes it is with us. कधी कधी समस्या आपलीच असते. We cannot let go and move past what God is already forgiven. आपल्याला ते सोडता येत नाही. देवाने जे ऑलरेडी क्षमा करून टाकलेलं आहे ते आपण मात्र धरून बसलोय. See, we ask for forgiveness and God says forgiven, but still we carry that. आपण क्षमा मागतो, देव म्हणतो क्षमा केली, तरी आपण मात्र ते धरून ठेवतो. Oh, next time something happens, मग पुढच्या वेळेला परत काही झालं, like that woman who said to the prophet, did you come to remind me of my sins? जसं ती बाई त्या संदेष्टाला म्हणाली ना की तुम्ही काय मला माझ्या पापांची आठवण करून द्यायला आलाय का हो? We cannot let go and move past what God has already forgiven. अहो, देवाने ज्याची क्षमा केलेली आहे त्याला आपण कशाला धरून ठेवायचं? So our standards of forgiveness for ourselves तर आपल्या क्षमेचं जे स्तर आहे, स्वतःला क्षमा करायचं आपलं जे स्तर आहे, becomes greater than God's forgiveness standard for us. ते देवाचं क्षमेचं जे स्तर आहे ना आपल्यासाठीचं त्याच्यापेक्षाही मोठं आहे. See, sometimes we don't forgive and God says, I have already forgiven you. कधी कधी आपण क्षमा करत नाही आणि देव तर म्हणतो मी तुला क्षमा केलेली Are you आहे. more holy than God? तुम्ही काय देवापेक्षाही जास्त पवित्र आहात का? Is your standard greater than God's standard? म्हणजे तुमचं स्टँडर्ड देवापेक्षाही मोठं आहे का की देव क्षमा करतोय आणि तुम्हाला क्षमा करायला होईना? तुम्ही आहात कोण? 1 John 1:9 says, if we confess our sins, he is faithful to forgive us. 1 योहान 1:9 म्हणतं ना की आपण आपल्या पापांची कबुली केली तर देव आपल्या पापांना क्षमा करायला विश्वासू आहे. आणि देव जर क्षमा करतोय तर आपण धरून ठेवणारे कोण आहे? But we say no. तरी आपण म्हणतो नाही नाही. Anything happens next time? पुढच्या वेळेला काही झालं? I think so, because of my past sin, God is dealing with me. नाही नाही, मला असं वाटतंय की माझ्या भूतकाळातल्या पापांमुळेच देव माझ्या जीवनात आता असं No, करतोय. असं God नाहीये. doesn't do that. देव असं करत नाही. Once you have been forgiven, he doesn't even remember. एकदा तुला क्षमा केली ना की देव तुझा त्या गोष्टी आठवणीत ठेवत नाही. Once Kenneth Hagin went to the Lord, एकदा केनेथ हेगन प्रभूकडे गेले Lord, आणि म्हणाले प्रभू I know this thing is happening because for the past I did something. मला माहितीये माझ्या भूतकाळात मी असं असं केलं म्हणून आता हे असं असं माझ्या जीवनात झालंय. The Lord said, प्रभू म्हणाले what did you do in the past? काय रे केलं तू भूतकाळात? Lord, you know it. प्रभू तुला माहितीये ना मी काय Lord said, केलं? I don't know. प्रभू म्हणाल नाही मला नाही माहिती तू काय But you केलं. know it, Lord. नाही, You know माहितीये तुला. everything. येशू तुला सगळं माहितीये. No, that time you asked for अरे forgiveness. नाही, पण त्यावेळेला तू क्षमा मागितली होती ना And I have forgotten. आणि मी ते विसरून गेलोय. This is a new Kenneth. आता हा नवीन केनेथ आहे. तू काय परत आठवण करून देतो मला त्याची? तो Jesus विश्वास paid संपला. for our sins. येशूंनी आपल्या पापांची किंमत मोजलेली आहे. So why do we want to keep paying for them ourselves? मग कशाला आपण स्वतः ती किंमत मोजायला जायचंय? Do you get me what I'm saying? कळतंय का मी काय म्हणतो? आणि मोजायला गेलो तरी आपल्याला झेपणार आहे का त्या पापांची ती किंमत? See? Some keep on asking God for forgiveness काही लोक देवाला क्षमा मागतच राहतात every day. रोज.
for what they did last year. गेल्या वर्षी त्यांनी जे केलं त्याविषयी. Every day you cannot. रोज अशी क्षमा नको मागायला. Every time you ask for forgiveness, you are undoing what you did before. मग ज्या दरवेळेला तुम्ही क्षमा मागताय त्या दरवेळेला अगोदर मागितलेली क्षमा तुम्ही मान्यच केली नाही म्हणताय. God is saying now you don't come to me, you forgive yourself. देव म्हणतो आता तू माझ्याकडे येऊच नको, स्वतःला पहिलं क्षमा करण मग ये. Say, I mean, I have already forgiven, so now don't come to me. मी तर तुला क्षमा केली, माझ्याकडनं हिशोब संपला, तू हिशोब It's your संपला. problem, not my problem. तुझी समस्या आता माझी नाही. It's like a child coming to you and confessing his disobedience. हे असं एखादं लेकरू तुझ्याकडे येऊन त्याच्या आज्ञाभंगाविषयीनं तुला सांगताय And maybe you disciple him, आणि For कदाचित त्याविषयीनं तू त्याला शिस्त लावतो, maybe discipline him. त्याला शिस्त लावतो कदाचित त्याविषयीनं. And the very next day he comes आणि दुसऱ्या दिवशी ते लेकरू येतं asking for forgiveness, क्षमा मागत, repeating the same thing. तेच करत. And then you remind him, मग तुम्ही त्या लेकराला आठवण करून देता, I have forgiven you yesterday. अरे बाळा काल मी तुला क्षमा केलेली आहे. And every time if the child asks every day for 1 month, what you will say? आणि दरवेळेला महिनाभर जर त्या लेकराने तेच मागितलं परत परत तर तुम्ही काय म्हणाल? I mean, you will feel that as though that he doesn't trust your forgiveness. तुम्हाला असं वाटायला लागेल ना की ह्याचा विश्वासच नाही का रे माझ्यावरती, मी रोज म्हणतोय त्याला मी त्याला क्षमा केली तरी तो रोज मला क्षमा मागतोय. And instead of, forgiving, you will get angry on him. आणि मग क्षमा करायच्या ऐवजी तुम्हाला राग येईल ना की क्या Because you are not taking my forgiveness. तू माझी क्षमा घेतच नाहीये, मी दिलेली आहे तुला ऑलरेडी. And that's how exactly we treat God. आणि बरोबर असंच आपण देवाला वागवतो. By claiming to be a believer, आपण म्हणतो आपण बिलीवर आहोत, but not believing that he has forgiven पण us. विश्वासच ठेवत नाही आपण देवावर की देवाने आपल्याला क्षमा केलेली आहे. We keep going to the throne of God for the same thing over and over. आणि देवाच्या सिंहासनाकडे आपण त्याच गोष्टींसाठी त्याच गोष्टींसाठी परत जातो. 1 John 1:9, once it is said, it is settled. 1 योहान 1:9 एकदा लिहिलं म्हणजे झालं. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? Amen. आमेन. Sometimes it is more important for us to forgive ourselves also. कधी कधी ना आपण स्वतःला क्षमा करणं हे फार महत्वाचं असतं. Then you can move forward in म्हणजे life. मग पुढे जाता येतो जीवनात. Otherwise, you will never move forward in नाही life. तर तुम्ही आयुष्यात कधी पुढे जाणारच नाही, कारण तुम्ही स्वतःला सारखं दोषी मानत राहाल. It's like a chain tied to your feet आणि मग तुझ्या पायांना साखळी बांधल्यासारखं with a होईल. big iron ball to it. आणि त्याला अजून एक मोठा लोखंडी बॉल बांधलेला असेल. You cannot move forward. मग तुला पुढे जाता येणार आहे का? Forgive yourself. स्वतःला क्षमा कर. And any new incidences happen in your life, आणि काही नवीन घटना जरी तुझ्या जीवनात झाल्या don't blame it on the past sins. तर ते भूतकाळातल्या पापांवरती नको खापर फोडू. If you have repented of it, पश्चाताप जर तू केलेला आहे ना तर तो हिशोब उरकलेला आहे, परत भूतकाळाचं खापर फोडू नको. rise up in the name of Jesus येशूंच्या नावात उठ and say, Lord, आणि म्हण प्रभू I am not going to remember the past. मी काही भूतकाळ आठवणार I नाही. ask for forgiveness. जे झालं ते झालं, मी तेव्हाच क्षमा You मागितलेली have आहे. forgiven me. तू मला क्षमा I am a केली new आहे. man. मी नवीन आहे, A new person. नवीन व्यक्ती I am आहे, anointed. मी अभिषिक्त I am आहे, blessed. मी आशीर्वाद, I am healed. मी आरोग्यवान, I will move forward in आणि मी life. पुढे जाणार आहे आयुष्यात. Praise the Lord. आमेन. Let's all rise to our feet. सर्वांनी आता उभे राहा. There is power in forgiveness. क्षमेमध्ये सामर्थ्य आहे. Even Paul said, पॉलही बोललाय, what I want to do, that I don't do. मला जे करायचं ते मी करत नाही, What I shouldn't do, that I do. आणि जे मी करू नये ते मी करतो. That means म्हणजे some things were even happening wrong in his life. काही गोष्टी पॉलच्याही जीवनात चुकीच्या होत होत्या, But he asked for forgiveness. पण तरी पॉलने क्षमा मागितली Very देवाला. powerful life he lived. अगदी सामर्थ्यवान जीवन जगला पॉल. In the name of Jesus, येशूंच्या नावात you will live a powerful life. तुम्ही सामर्थ्यवान जीवन जगा. All of you will live a powerful life. सर्वजण तुम्ही सामर्थ्यशाली जीवन जगाल. You do mistake, तुमच्याकडनं काही चुका झाल्या, ask for forgiveness. क्षमा मागा. Somebody does mistake to कोणी you, काही चूक केली तुमच्या विरुद्ध, forgive him. क्षमा द्या. Forgive yourself also स्वतःलाही क्षमा करा and live a blessed life. आणि आशीर्वादित जीवन जगा. Lord, प्रभू, I pray for my people. माझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Thank you for opening all our eyes to this truth. धन्यवाद की आमच्या सर्वांचे डोळे तू या सत्याकडे उघडलेस. This area of truth some people never knew, Lord, हा सत्याचा भाग काही लोकांना ठाऊक नव्हता, or some overlooked, किंवा काही लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष or केलं, some neglected. तर काही लोकांनी कानाडोळा केला. But once again,
पण परत एकदा It has come very strongly from you. फार खंबीर बळकटपणे तुझ्याकडनं हे आलेलं And आहे all my people will apply it in their lives. आणि माझे सर्व लोक स्वतःच्या जीवनात हे वापरणार And आहे they shall be delivered. आणि त्यांना सुटका मिळणार आहे They shall be strong physically and mentally. शारीरिक रीतीनं मानसिक रीतीनं ते बलवान होणार आहे And everything will go well with them. आणि सर्व काही त्यांचं चांगलं होणार आहे Thank you, Father. धन्यवाद देव Bless my people now. माझ्या लोकांना आता आशीर्वादित कर Fulfill all their heart's desires. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर Come on, look to God with greater confidence चला सर्वांनी प्रभूकडे पहा एका मोठ्या विश्वासानं and believe आणि भरोसा ठेवा that He is going विश्वास to ठेवा bless you. की प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणार आहे Yes, He is going to bless you. होय देव तुम्हाला आशीर्वादित You करणार आहे. have come to the mercy throne room of God, तुम्ही देवाच्या दयासनाकडे आलाय and His mercy will be upon you. आणि देवाची दया तुमच्यावर होणार His आहे grace will be upon you. देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे Bless my people financially, materially, and spiritually. माझ्या लोकांना शारीरिक रीतीनं भौतिक रीतीनं आध्यात्मिक रीतीनं आशीर्वादित कर Fulfill all their heart's desires त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर and let the best things happen to them. आणि उत्तम गोष्टी त्यांच्या जीवनात घडून येऊ दे Thank you, Father. धन्यवाद देव In बाप्पा Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो Amen and amen. आमेन Praise the Lord. देवाला धन्यवाद God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो And we'll meet you again tomorrow. परत उद्या आपली भेट होईल Amen. आमेन